Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English poem a book speak. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण इयत्ता 5वी या वर्गातील एक पोएम लर्न करणार आहोत. पोएमचं नेम आहे अ बुक स्पीक. या पोएममध्ये एक बुक दिलेलं आहे, पुस्तक दिलेलं आहे आणि पुस्तक हा आपल्या मनातील भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. लिसन, रिपीट अँड रीड विथ मी. ऐका, म्हणा आणि माझ्याबरोबर वाचा. या ठिकाणी तुम्ही हे पिक्चर्स बघत आहे. हे बुकचं पिक्चर आहे. या ठिकाणी हे जे बुक्स आहे हे जमिनीवर फेकल्यानंतर त्याची कशी अवस्था होते हे या चित्रातून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर हे जे बुक आहे या बुकवर तुम्ही या ठिकाणी जर त्याला ओढलं तर त्याला कशा प्रकारे त्रास होतो. नंतर थर्ड पिक्चर, त्या बुकच्या जे काही फ्रंट पेज आहे किंवा जे काही कव्हर आहे त्या कव्हरवर तुम्ही जर लिहिलं तर त्याचं जे चित्र आहे हे या ठिकाणी खराब होतं. आणि या बुकची जर आपण अधिक काळजी घेतली तर नक्कीच हे बुक नीटनेटकं, व्यवस्थित आणि आनंदी अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आपण आपल्या बुकची काळजी ही घेतली पाहिजे असा सारांश या आपल्याला या पोएममधून मिळत आहे. मग या ठिकाणी बुक्स हे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. आय रीड फर्स्ट दिस पोएम. व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर आय गेट स्टेप ऑन माय साइड्स आर सोअर. व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर I get step on, my sides are sore, my sides are sore. Torn out pages, make me groan, I feel dizzy, if I am thrown. Every mark and every stain, on my covers gives me pain, Please don't bend me, if you do, I don't want to talk to you, but we will both be friends together, if you protect me from the weather, and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही पोएम मी या ठिकाणी सुरुवातीला रीड करून दाखवली. आता ह्या पोएमचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी करत आहे. व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, हे जे बुक आहे हे बुक म्हणत आहे जेव्हा तुम्ही मला जमिनीवर फेकतात तेव्हा आय गेट स्टेप ऑन माय साइड्स आर सोअर. तेव्हा हे जे बुक आहे, हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या ज्या साईडच्या कडा आहेत तर या ठिकाणी या ज्या कडा आहेत या कडांना त्या ठिकाणी त्रास होतो. साईड्स म्हणजे कडा, सोअर म्हणजे त्रास होणे. टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन. त्याचप्रमाणे या ठिकाणी फेकल्यानंतर माझे जे पेजेस आहे हे पेजेस या ठिकाणी इकडे तिकडं जोरात हालतात आणि त्यामुळे मला कणणे असा त्रास या ठिकाणी होत असतो. ग्रोन म्हणजे कणणे. आय फील डिझी इफ आय एम थ्रोन. म्हणून मला या ठिकाणी खूप वाईट वाटतं की मला जर तुम्ही जमिनीवर फेकलं तर मला त्या ठिकाणी वाईट वाटतं. माझी जी पानं आहे ही पानं या ठिकाणी कणत असतात, म्हणजेच मला या ठिकाणी त्रास होत असतो. एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कव्हर्स गिव्ह मी पेन. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं जे कव्हर आहे त्या कव्हरवर वेगवेगळ्या प्रकारचे मार्क्स करता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी काही टोचतात एखाद्या पेनाने म्हणा त्याच्याने, तर त्यावेळेस मला मात्र त्रास होतो. पेन म्हणजे वेदना होणे, त्रास होणे. म्हणून ह्या गोष्टी करायच्या नाही. प्लीज डोंट बेंड मी. त्याचप्रमाणे पुस्तक हे कधीही वाकवायचं नाही. बेंड म्हणजे वाकविणे. मला तुम्ही कधीही वाकवू नका.
इफ यू डू, जर तुम्ही असं केलं, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, तर मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर, परंतु आपण दोघेही या ठिकाणी मित्र बनू, एकत्र येऊ, मित्र बनू. इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर, आणि त्याचप्रमाणे हे जे हवामान आहे किंवा हे जे वातावरण आहे, या वातावरणापासून या ठिकाणी जर तुम्ही माझं संरक्षण केलं तर नक्कीच मी या ठिकाणी तुमचा मित्र बनेल. अँड कीप मी क्लीन सो दॅट आय लुक, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मला स्वच्छ ठेवाल, अनटायडी नीट अँड हॅपी बुक, तेव्हा मी मात्र कसा राहील, छान नीटनेटका आणि आनंदी राहील. म्हणून नेहमी माझी तुम्ही काळजी घ्या. माझ्या कडा ह्या खराब होणार नाही. माझं जे फ्रंट पेज आहे, जे कव्हर पेज आहे, या कव्हर पेजवर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा मार्क्स हे या ठिकाणी करू नका की ज्याच्याने मला वेदना होतील. म्हणून कृपया तुम्ही या ठिकाणी पुस्तकाची काळजी घ्या, माझी काळजी घ्या. काळजी घेतली तर नक्कीच मी या ठिकाणी नीट राहील, व्यवस्थित राहील आणि हॅप्पी राहील. आणि चांगलं पुस्तक असलं तर नक्कीच मुलांना चांगल्या पुस्तकाविषयी ओढही निर्माणही होत असते. म्हणून पुस्तकाची आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, असा सारांश या ठिकाणी आपल्याला या पोईममधून लक्षात येतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे अ बुक स्पीक ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. आणि यातून आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या पुस्तकांची काळजी ही आपण सर्वपरीने घेतली पाहिजे. पुस्तक खराब होणार नाही, पुस्तकाच्या कडा खराब होणार नाही, पुस्तकाचं फ्रंट पेज खराब होणार नाही, याची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.